नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सन 2005 पासून निवृत्त वेतनाचा लाभ मिळणार. शासनाने निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. दिनांक 1/11/5 पूर्वी पदभरतीची जाहिरात आणि अधिसूचना निर्गमित झाल्याप्रकरणी शासन सेवेत दिनांक 1/11/5 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुने निवृत्त वेतन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत दिनांक 13 मे 2026 रोजी महापुरुष शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती च्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे व ज्याची जाहिरात भरतीची नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्त वेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक 22/12/3 पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दिनांक 1/1/4 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहे व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्त वेतन योजना लागू झाली त्या केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा निवृत्त नियम 1972 2021 लागू करण्याचा एक वेळ पर्याय देण्याबाबत केंद्र शासनाच्या निवृत्त वेतन व निवृत्त वेतनधारकाचे कल्याण विभागाच्या संदर्भ दिन क्रमांक 2 येथील कार्यालय ज्ञापनान्वये निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी आणि कर्मचारी दिनांक 1/11/5 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त करण्यात आले आहे तथापि त्यांची पदभरतीची जाहिरात आणि अधिसूचना दिनांक 1/11/5 पूर्वी निर्गमित झालेली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्त वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्त वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 आनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय संदर्भ दिन क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये देण्यात आलेला आहे व निर्णयानुसार जलसंपदा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली श्री राजेश, श्रीमती प्रियदर्शिनी, श्री पृथ्वीराज व विनोद या अधिकाऱ्यांचे अर्ज विकल्प शासनात प्राप्त झालेले आहे. सदर अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोग अधिसूचना क्रमांक 374/1/2004 3 15 सप्टेंबर 2004 अन्वये महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2004 मध्ये सरळ सेवा भरतीसाठी घेण्यात आलेल्या एकत्रित स्पर्धा परीक्षेच्या जाहिरातीद्वारे करण्यात आली आहे. सदर परीक्षा शनिवार दिनांक 5 फरवरी 2005 व रविवार दिनांक 6 फरवरी 2005 रोजी घेण्यात आली होती. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2004 मागणीपत्रानुसार सन 2004 मध्ये सरळ सेवा भरतीद्वारे घेण्यात आलेल्या एकत्रित स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार वर नमूद केलेल्या श्री राजेश, श्री विनोद यांची जलसंपदा विभागात सहाय्यक अभियांत्रिकी श्रेणी 2 या पदावर शासन निर्णय दिनांक 7/9/7 अन्वये श्रीमती प्रियदर्शिनी, श्री पृथ्वीराज यांची जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता श्रेणी 1 या पदावर शासन निर्णय दिनांक 31/8/7 अन्वये नियुक्ती करण्यात आली आहे. याकरिता संदर्भ दिन क्रमांक 3 येथील नमूद दिनांक 2/5/24 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात यावी. सदर कार्यवाहीकरिता संबंधित अधिकाऱ्याचे संबंधित आहार व संवेदना अधिकारी तसेच नियंत्रित अधिकारी लेखा विभाग यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. धन्यवाद.